आणि तण त्यांचं एक वाटलेलं सामर्थ आम्हा कौरवाकडे हवंय आहे. असं प्रचंड सामर्थ्य कौरवाकडे नक्कीच आहे. बुद्धिमत्ता आणि कपडंती राजकारणात हा तुमचा मामा सर्वश्रेष्ठ आहे. आणि कर्णासारखा जगदत्ता अंगात तुझा आता प्राण सुद्धा झाला. मामा श्री माणसानं कसं मत्त हत्ती सारखं असावं, दुश्मनावर धडक देण्याची धमक त्यांच्या मस्तकात असावी. कौरवाकडे प्रचंड सामर्थ्य आहे म्हणून मी 22 सम्राट आहे. मनी काटा सोबत एकच पांडव कुंती मातेचा कायमचा बंदोबस्त केला पाहिजे. त्यांचा होईल, पांडवांचा त्यांच्या मातेसह बंदोबस्त होईल. युधिष्ठिराचे ज्योत खेळातील तुझे अचूक हेरून त्याला ज्योत खेळायला शिकवलंय मी. चटाकच लावली त्याला ज्योताची. आता तो माझ्या पंजातून कसं. माझा ज्योतावर विश्वास नाही. माझा विश्वास आहे तो माझ्या प्रचंड सामर्थ्यावर. आता तर धनुर्धर परिणामाची ताकद तिघुणी झाली आहे. तुझं सामर्थ्य कितीही गुढी जमवले, सामर्थ्याच्या बळावर रक्तपात कर कोणता सम्राट पण मिळवशील तू. पण हा तुझा मामा रक्ताचा एकही थेंब न सांडता गुरुचा सम्राट बनून तुला पांडवाचा काटा. मामा आपले राजकारण माझ्या समजण्या पलीकडचं आहे. दादाने हुकूम करावा. त्या 8 रात भीमाच्या छाताड्यावर तैतर नाचून दादाच्या मार्गात येणाऱ्यांना समोर लाच करेन. दुःशासन बंधू, तुझा बंधू प्रेम पाहून मान कसा उचंबळून येत आहे. तुझ्या सामर्थ्यावर का माझा विश्वास नाही. पण पांडव 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 का देव मागून गेलात. देवा नाही नाक घासायला लावणाऱ्या 9 राजांची वंशज होता आणि ते पांडव तर मुळीच नाही. ते आहे कमते, ते आहे मांजरे. गुरु साम्राज्याचा खरा वारस माझा दुर्योधन दादाच आहे. मामाश्री धर्म अधर्माचा विचार न करता त्या पांडवांना त्यांच्या मातेचा जाळून राख रांगोळी करूया. काय म्हणाला? वा वा करा वा राख रांगोळी. वा तुझे आग्रह वेगळं रूप पाहून खुश सवय मी त्या मामाचा भाषा सुटूच करा. माझ्याही पुढं एक पाऊल. दुःशासनाच्या बोलण्यातून पांडवांना नष्ट करण्याचा एक जळजळीत उपाय लक्षात आला माझ्या. या जवळ या. आपण लांडगा बनू त्या 5 ठोकरांची त्यांच्या मातेसह निर्गुण शिकार करायची. पांडवाचं पाप पचवण्याचं प्रचंड सामर्थ्य अग्निशाळी दुसऱ्या कुणात असेल. दादा तुम्ही गप्प का? मामाची योजना तुला पसंत नाही का? बोल दादा. आहे पसंत आहे पण एक दक्षता घ्यावी लागेल. महारथी कर्णाला यातलं काही कळता कामा नाही. आणि मला चिंता वाटते की कुंतीसह पांडवांना एकत्र आणायचं कसं. वाटतं तितकं सोपं काम नाही ते. दादा त्यात कठीण काहीच नाही. वारणावतात एक मोठा उत्सव होणार आहे. तू आणि मी ताताकडे पांडवांना कुंतीसह वारणावतात विश्रांतीसाठी म्हणून गुरूंचे प्रतिनिधी म्हणून पाठवण्याचा हट्ट धरूया. तातांचा आदेश पांडव मानतील. ठीक आहे ठरलं तर मग. दुःशासन तो पुराचन मंत्र्यांना माझ्या महाली गुप्त बैठकीसाठी बोलावणार. येत्या 8 महिन्यात वारणावतात राख राळ आणि देवदारच्या ज्वलनशील पदार्थाचा लक्षाग्रह बनेल. आणि वारणावतातील जनता उत्सवात दंगस्थानात मध्यरात्री पुराचन अग्नी देवतेला 7 ज्वंत पक्षाचा नैवेद्य पडेल. शासना
झालं मनासारखं. आता धृतराष्ट्र महाराजांची परवानगी मिळाली, दुर्योधनाची परवानगी तर मिळाली. मामाश्री, दादांच्या योजनेत एक मुली जाणवते. आपले राष्ट्रात राहायचं असेल तर मंत्री पुरोजनही जिवंत राहून उपयोगी नाही. दादाच्या अप्रोच आपण टावाई ठार मारायचं. हा तुझा मामा कपटी आहे, युद्धप्रिय आहे, पण एवढा क्रूर नाही. एवढा क्रव तुझ्यात आला कुठून? कपटीपणातूनच क्रौर्य निर्माण होतंय. पण हेच पंचकडील पांडवांना जाळण्याच्या कामी येत आहे. मामाश्री, पुरोजनाच्या वधाची तयारी मग तुलाच करायला लागेल.